मोहिते पाटील यांनी केसाने गळा कापला. उत्तमराव जानकर. माळशिरस तालुक्यातील स्वाभिमानी जनतेचा स्वतः केसाने गळा कापल्याचा जानकरांना पडला विसर. खासदार धैर्यशील मोहिते पाटील यांनी उत्तमराव जानकर खोटे बोलत असल्याचे केले सिद्ध. उत्तमराव जानकर यांच्या मुलाचा अर्ज ठेवला असता तर निवडणूक बिनविरोध झाली असतीच अशी चर्चा. माळशिरस तालुक्याचे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाचे विद्यमान आमदार उत्तमराव जानकर यांनी सोलापूर विधान परिषदेच्या निवडणुकीच्या संदर्भानं स्वतःच्या मुलाच्या उमेदवारी अर्ज माघारी घ्यावा लागला. या नैराश्यातून मोहिते पाटील यांनी माझा केसानं गळा कापला असा घणाघाती आरोप जानकरांनी केलाय. त्यावर खासदार धैर्यशील मोहिते पाटील यांनी हा आमच्या घरातील विषय आहे, तो बसून आम्ही संपवू अशी प्रतिक्रिया दिली आहे. तसेच पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांच्या आदेशानुसार आपण भूमिका घेतली असल्याचं मोहिते पाटील यांनी सांगितले. या प्रतिक्रियेमध्ये उत्तमराव जानकर यांनी केलेला आरोप धैर्यशील मोहिते पाटील यांनी खोडून काढलाय. म्हणजेच उत्तमराव जानकर यांनी केलेले सर्व दावे खोटे आहेत असेच या प्रतिक्रियेचा अर्थ स्पष्ट होत आहे. त्यामुळे उत्तमराव जानकर तोंडावर पडले असल्याचं स्पष्ट झालंय. वसंत देशमुख यांच्या उमेदवारीला विरोध म्हणजे शरद पवार व मोहिते पाटील यांच्या भूमिकेला विरोध करण्यात आला असल्याची खंत कार्यकर्त्यांमधून व्यक्त केली जाते आहे. उत्तमराव जानकर यांच्या मुलाला डावलून राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे जिल्हाध्यक्ष वसंत नाना देशमुख यांना उमेदवार म्हणून फायनल केले असल्यानं उत्तमराव जानकर यांचा तिळपापड झाला असून त्यांना मोहिते पाटील आणि वसंत देशमुख यांच्यावर खूप मोठे आरोप केले. यामुळे राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षामध्ये खळबळ उडाली आहे. त्यांना मोहिते पाटील यांनी आमदार केल्याचे उपकार जानकर विसरले आहेत का असा प्रश्न मोहिते पाटील समर्थक कार्यकर्ते विचारताना दिसतायत. तसेच माळशिरस तालुक्यातील उत्तमराव जानकर यांच्याबरोबर मोहिते पाटलांची दोन हात करून स्वतःच्या घराची राख रांगोळी करणारे व कट्टर मोहिते पाटील विरोधक असलेल्या कार्यकर्त्यांमधून उत्तम जानकर यांच्याबद्दल तीव्र भावना व्यक्त होताना दिसतायत. आमदारकीसाठी स्वतःचा स्वाभिमान घाण ठेवताना माळशिरस तालुक्यातील स्वाभिमानी जनतेचा बाणा दुखावताना स्वाभिमानी जनतेला विचारत न घेता स्वतःच्या स्वार्थासाठी व स्वतःचं ध्येय पूर्ण करण्यासाठी, स्वतःचं स्वप्न पूर्ण करण्यासाठी आणि आमदार होण्यासाठी लाचारी पत्करताना ज्यांनी तुमच्यासाठी आयुष्याची राख रांगोळी केली, संसार उद्ध्वस्त केले, अशा स्वाभिमानी जनतेला विचारात न घेता त्यांच्याबरोबर तडजोड करताना तुम्ही माळशिरस तालुक्यातील स्वाभिमानी जनतेचा केसाने गळा कापला. याची जाणीव आणि याचा विचार आपल्याला पडलाय का? यामुळे आपण मोहिते पाटलांवरती केसाने गळा कापण्याचा आरोप करण्या अगोदर माळशिरस तालुक्यातील स्वाभिमानी जनतेचा आपण केसाने गळा कापला याची ही जाणीव आपल्याला असावी. अशा प्रतिक्रिया स्वाभिमानी माळशिरस तालुक्यातील जनतेतून व्यक्त केल्या जात आहेत. त्यामुळे आपण केलेल्या कर्माची फळं आपल्याला निश्चित भोगावी लागतील अशी ही भावना काही कट्टर मोहिते पाटील विरोधातील कार्यकर्त्यांनी व्यक्त केल्यात. उत्तमराव जानकर यांच्या मुलाची उमेदवारी फायनल झाली असती तर निवडणूक बिनविरोध झाली असती अशी चर्चा मोहिते पाटील समर्थक यांच्यामधून होताना दिसते. उत्तमराव जानकर यांच्यासारखा संधी साधू माणूस शोधून सापडणार नाही अशी भावना मोहिते पाटील विरोधकांमधून व्यक्त केली जाते.